भाजपा आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विखेंच्या कारखान्यामध्ये 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। दरम्यान यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेण्यात आलं। 2004 ते 2007 मधील संचालक मंडळानं बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतलं। कर्जाचा वापर स्वतःसाठी केल्याचा 55 संचालकांवर आरोप आहे। याच काळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संचालक होते। कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखेंनी तक्रार दिलेली होती। या तक्रारीनंतर विखेंसह 55 संचालकांवर सुप्रीम कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान तक्रारदार बाळासाहेब विखे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे यांनी। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये बेसल डोस कर्ज प्रकरणामध्ये अपहार झाल्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचे राजकीय कट्टर विरोधक जे आहेत बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी लढा दिला आणि सध्या आपल्यासोबत बाळासाहेब आहेत। काय सांगाल की नेमकं काय प्रकरण आहे हे प्रकरण 2004 व 2005 या आर्थिक वर्षामध्ये कारखान्याला काहीतरी अडचण असल्यामुळे त्यांनी 2 राष्ट्रीयकृत बँकेकडनं 9 कोटी रुपये कर्ज उचललं। आता हे कर्ज त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारखान्यासाठी किंवा आणखी काही ॲडजस्टमेंटसाठी उचललं हे कुणालाही माहीत नव्हतं आणि नाही पण आत्तापर्यंत। परंतु ज्यानंतर 2009 साली महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणली आणि ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज आहे तर ते कर्जमाफी त्यांनी योजना जारी केली। तर विखे त्या टायमाला माननीय मंत्री विखे हे राज्याचे कृषी मंत्री होते। कृषी मंत्री असल्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर करून आणि ही जी व्यक्तिगत कारखान्याला घेतलेले कर्ज होते हे ते भरू शकत नव्हते बँकेला। मग ते त्यांनी असं त्यांच्या डोक्यात आलं की हे आपण कर्जमाफीमध्ये टाकून देऊ आणि शेतकऱ्यांच्या सभासदांची यादी बँकेला देऊन टाकू आणि त्या दृष्टीनं त्यांनी तो प्लॅन करून दोन्ही बँकेंना बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांना त्यांनी कारखान्याच्या सभासदांची यादी पाठवली व आम्ही हे कर्ज या शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे असं तुम्ही दाखवा आणि हे कर्ज प्रकरण महाराष्ट्र शासनाला पाठवा। मी तिथं आहे की कृषी मंत्री तर मी ती कर्जमाफी करून घेतो आणि त्या पद्धतीने त्यांनी पदाचा गैरवापर करून ही कर्जमाफी योग्यरित्या बसून आणि ती करून घेतली। हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। महाराष्ट्र शासनाने त्यावर एक समिती नेमली कमिटी की जी कमिटी नाशिकचे मुख्य आयुक्त लेखा परीक्षण यांच्यावरती जबाबदारी उपनिबंधक त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली। मग त्यांनी ज्यावेळेस ते विखे कारखान्यात आले आणि त्यांनी हे सगळं रेकॉर्ड चेक केलं तेव्हा त्यांच्याही असं लक्षात आलं की ह्या कारखान्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज त्यांना दिलेलं नाही किंवा त्यांच्या नावावर कर्ज माफी झाल्याची रक्कमही जमा केलेली नाही। म्हणजेच हे कर्ज कारखान्याने घेतलेलं होतं पण बोगस ही कर्जमाफी करून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाचा उपयोग केला आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी अंधारात ठेवलं आणि शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आणि पदाचा गैरवापर करून त्यांनी म्हणजे या पद्धतीने कर्जमाफी करून घेतली। मग आम्हाला वाटलं आपलं फार मोठा अन्याय होतोय की एवढी मोठी शासनाने शोधलेली रक्कम आहे की ही बोगस कर्जमाफीची रक्कम शोधली होती शासनाकडून। मग आम्ही त्या सगळे कागदपत्र परत गोळा करून आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो दिल्लीला। मग तिथं त्यांनी असे आमच्या बाजूने निकाल दिला की राहता कोर्टाने जो निर्णय दिलेला होता तो कायम ठेवण्यात यावा आणि तातडीनं 2 महिन्याच्या 8 आठवड्याच्या आत विखे कारखाने व संचालक यांच्यावर हे दाखल करण्यात येईल म्हणजे तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा दाखल करून मग चौकशी करावी। त्यामुळे ह्या दबावाच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी हीच आमची इच्छा राहील। एकंदरीत जर म्हटलं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती सध्या गुन्हा दाखल झालेला आहे।
त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याच होमटाऊन असलेल्या लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरपक्ष पद्धतीनं याची तपासणी व्हावी, तसेच याच्यामध्ये जी कायदेशीर बाब आहे ती पडताळून बघावी. त्याचबरोबर उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून याची चौकशी होऊन याच्यावर अंतिम जो निर्णय आहे तो दिला जावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी बाळासाहेब किरणनाथ विखे पाटील यांनी केलेली आहे. एकंदरीत म्हटलं तर शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज माफी लाटण्याचा हा मोठा प्रकार या निमित्ताने उघड झाल्याचं दिसून येत आहे. सुनील दवंगे, NDTV मराठी, लोणी, अहिल्यानगर.